नमस्कार मित्रांनो, अक्षय इंगे टेक या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील गिरोली येथे बॉयलर कोंबडीबद्दल ए टू झेड माहिती जाणून घेण्यासाठी। तर नमस्कार सर। नमस्कार। तर सर्वात आधी आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या। मी देवराज दत्तू मोठे, राहणार गिरोली, तालुका भूम, जिल्हा धाराशिव। तर मला सांगा सर, ही जी बॉयलरचं आपण टाकलं आहे, तर ही कल्पना कुठून तुम्हाला भेटली, म्हणजे मार्गदर्शन कुठून भेटलं तुम्हाला की हीच करायची? आमच्या गावामध्ये एक जणांनी पोल्ट्री व्यवसाय चालू केला, त्याच्यापासून बघून आपण पण चालू केला। तर तुम्ही याचं प्रशिक्षण घेतलंय का स्वतःच्या ह्यानेच केलं? नाही, आपण ह्याच्यामध्ये शिकूनच काम केलेलं आहे। तर आता ह्यात आम्ही बघितलं ही सगळं माळ रान आहे, तर पहिल्या उत्पन्नात आणि आता उत्पन्नात काय फरक आहे नेमके? पहिलं इथं उत्पादन एवढं निघतच नव्हतं। एकरला लय झालं तर 5,000 10,000 पर्यंत उत्पन्न होतं। त्या शेतावर आपण खडकाळ जमिनीवर केलंय, व्यवसाय उभा केलाय। तर आता ही आपल्याकडे सगळे किती पक्षी आहेत? आता माझ्याकडं 20,000 पक्षी आहेत 4 शेड मध्ये, त्याच्यामध्ये करतोय मी। तर पहिलं किती पक्षापासून तुम्ही सुरू केलं? 4,000 पक्षापासून सुरुवात केली आपण। तर किती आता तुमच्याकडे किती फुटाची शेड आहे सध्याला? माझ्याकडं 210 फुटाचे 210 बाय 30 असे 3 शेड आहेत, आणि एक 250 बाय 30 असे एक शेड आहे। असे 4 शेड आहे। 4,000 शेडला 4,000 पक्षाला 210 बाय 30 शेड लागतं माझं। तर तुम्हाला ही चालू करण्यापर्यंत किती खर्च आला एका शेडला? 4,000 पक्षाच्याला आपल्याला 12 लाखापर्यंत मॅक्सिमम खर्च येते। तर आता ही तुमचं कंपनी मार्फत आहे का स्वतःच आहे ही? नाही, आपण कंपनी मार्फत केलेलं आहे। कंपनी कोणच टाईप आहे आपलं। कोणची कंपनी तुम्हाला हे करते? प्रीमियम आहे आपण सध्याला। ते कुठली कंपनी ती? प्रीमियम नेकनूरला ब्रँच आहे त्यांची कंपनी, तशी साताऱ्याचे मालक आहे त्या। तर त्यांच्या कंपनी काय काय देते आपल्याला? आपल्याला पिल्ल देते, खाद्य देते, मेडिसिन असते, त्यांचा डॉक्टर असतात विजिटला, सुपरवायझर असतं विजिटला, ते त्यांचं मॅनेजमेंटचं काम ती करतात, आणि आपण करून घ्यायचं काम करतो। आपलं काय काय येतं त्यांना, म्हणजे आपली काय काय गुंतवणूक राहते त्यांना हे करण्यासाठी? आपल्याला पूर्ण शेडचं स्ट्रक्चर उभा करावं लागते। हे भांडे, पाणी, लाईट, आणि ह्याच्यामध्ये कामगार लागण्यासाठी खर्च आपला, ही आपली गुंतवणूक राहते। त्यांचं पिल्ल, खाद्य, आणि औषध, आणि मॅनेजमेंटला माणूस। बरं, पिल्ल आल्यापासून काय काय देखभाल करायची आपल्या पिल्लाची? पहिल्यांदा ब्रुडिंग एरियामध्ये 8 दिवस पक्षी राहतो। ब्रुडिंग मध्ये पक्षी निघाल्यानंतर परत त्यांना त्याच्यामध्ये जास्त काळजी घ्यावी लागते। बारक्या बाळाची आणि पिल्लांची काळजी एकसारखीच। काय काय काळजी घ्यावी लागते त्यांची? पहिल्या दिवसापासून त्याला गोल राऊंड करून त्यांना प्रॉपर हिटिंग द्यावं लागते। हिटिंग भेटल्यानंतर चांगलं पिल्लू सशक्त होतं, आणि ते शेवटपर्यंत मग टिकलं जातं। त्याचा 24 तास देखभाल करायची त्यांची? ब्रुडिंग मध्ये आहेत तोपर्यंत 24 घंटे त्याची निगा राखावीच लागते। आधी हिट देतो ती म्हणजे टेम्परेचर नुसार देतो का कसं? म्हणजे टेम्परेचर नुसारच। टेम्परेचर जर ऊन असेल दुपारी तर आपल्याला हिट द्यायची गरज नाही, आणि जर संध्याकाळी थंडी सुटली तर त्याला ब्रुडिंगनी गॅस ब्रुडर आहे आपल्यापाशी, लाईटीचं ब्रुडर येतं, परत त्याला आपण कोळशाचे ब्रुडर तयार केले। त्यांना लाईट लागतेच का कंटिन्यू? सध्या बारके आहेत बारके आहेत तोपर्यंत 15 दिवस तर लाईट कंटिन्यू त्यांना पाहिजेच। आता लाईटची आपल्या काय व्यवस्था आहे? आपलं MSCBचा आपण DP घेतलेला आहे एक, परत त्याला जनरेटर आहे माझ्यापाशी, आणि जर ही बीच सगळं जर घोटाळा झाला काय प्रॉब्लेम असतेच, त्याच्यामुळं आपण कोळशावरचे ब्रोडर पण तयार करून ठेवलेले आहेत। समजा 15 दिवस किंवा 10 दिवस लक्ष द्या, तिथून पुढे काय काय नियोजन आहे त्यांचं? तिथून पुढं आपल्याला त्यांच्या कंपनीचे ही राहतात, लसीकरण राहतात, ते लसीकरण करून घ्यायचे, आणि पाणी, खाद्य टायमाला प्रॉब्लेम कोणता येतोय आणल्यापासून ते पार विक्रीपर्यंत किती लसी देतात त्यांना? ह्या 3 लसी असतात त्यांच्या। आमच्या डोळ्यातली लस राहते, पाण्यातून एक लस राहते, आणि काय प्रॉब्लेम असला तर आपल्याला इंजेक्शनद्वारे बी करून घ्यावं लागते। त्यांना पाणी काय द्या तुम्ही? आता माझ्याकडं बोरचं पाणी सध्याला ह्यांना
बोर मधून आपण शिफ्टिंग टँक केलेला आहे, स्टोरेज टँक, सॉरी स्टोरेज टँक करून स्टोरेज करून परत वरी टाक्यामध्ये टाकायचं. डायरेक्ट ह्यांना पाणी असतं का, काय प्रोसेस राहते त्याची? पण नाही, आपल्या स्टोरेज टँक मध्ये त्याला ब्लिचिंग पावडर आणि त्रुटीमध्ये त्याला स्थिर केलं जातं. तिथं पाणी शुद्ध होते आणि तिथून पाणी शुद्ध झाल्यानंतर वरी पुन्हा लिफ्ट करून वरी पुन्हा ते कंपनीचे ऍसिड आणि गोळी येतात क्लीन टॅप, ते टाकून त्याच्यामधून पुन्हा पाणी ह्यांना दिलं जातं. पाणी निर्जुद करून दिलं जातं. पिल्लाला आता खाद्याचं कसं नियोजन नाही? पिल्लाला 8 दिवस नाही, यांना पिल्लांना आपण 24 घंटे पुरल एवढं रोजची रोज खाद्य टाकतो. म्हणजे पहिल्या दिवसापासून ते पार शेवट दिवसापर्यंत त्याला 24 घंटेच खाद्य जाईल. त्यापेक्षा शिल्लक बी राहणार नाही आणि कमी पडणार नाही अशा अंदाजात त्या टाकल्या जातं. पिल्लाला किती नंबरचं खाद्य द्यायचं? 12 किलो आल्यानंतर 1 नंबरचं खाद्य असते त्याला. तसे सगळे 4 प्रकारचे खाद्य आहेत पिलांना मोठे होईपर्यंत. 1 नंबर, 2 नंबर, स्टेप बाय स्टेप असं. किती दिवसाला ते खाद्य द्यायला लागतात? म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नाही, 1 नंबर संपल्यानंतर 2 नंबर चालू करायचे. म्हणजे किती दिवसांनी एक अंदाजे? अंदाज तसं बॅग असतात त्यांच्या 4000 पक्षाला. ती किती ह्यांना 1 नंबर खाद्य पाहिजे ती कंपनी काढून देते, त्यानुसार देत. त्यानंतर फक्त टाकीत राहायचं. आपण टाकत राहायचं. आता हे मोठे जर पक्षी आहेत तर ह्यांना किती वेळेस टाकायला लागतं खायला? एकच वेळेस टाकलं जातं ह्यांना. ते किती वाजता? ह्यांचं 3:30चं टायमिंग आहे आणि बारक्याला पिलांचा सकाळचा टायमिंग कधी संध्याकाळी पण टाकू शकता तुम्ही 15 दिवसापर्यंत. पण 15 दिवसानंतर तुम्ही संध्याकाळीच खाद्य टाकलं पाहिजे, कारण जर ऊन एखाद दिवशी जास्त आलं तर पक्षी टाकल्या खाद्य टाकल्या आपण पक्षी जास्त खातो. मग त्यावेळेस जर पचन नाही झालं तर पक्षी मॉर्टॅलिटी व्हायची चान्सेस राहते. त्याच्यामुळे आपण दुपारूनच खाद्य टाकतो कधी. शेडची बांधणी कशी पाहिजे? तशीच साईज तर पूर्व पश्चिम शेड पाहिजे, जेणेकरून ऊन आतमध्ये घुसणार नाही आणि पक्षाला त्रास होणार नाही. त्याच्यामुळे पूर्व पश्चिमच बांधण्या पाहिजे शेडच्या. उन्हामुळे काय होऊ शकतं ह्यांना? डायरेक्ट उन्हामुळे पक्षाची वजनच वाढत नाहीत. डायरेक्ट ह्यांना ऊन पडलं लागलं तर वजनाला पक्षी येतच नाही. ह्याचा सगळं वजनाचा ह्याचाच खेळ आहे. म्हणजे ह्यांना ऊन जमतच नाही व्हायचं. तर समजा एकाकडे जागा पूर्व पश्चिम नसेल तर त्यासाठी काय करावं त्यांनी? नाही, मग त्यांनी थोडं थोडं जेवढं होईल तेवढं असे बारीक बारीक शेड असे टप्प्याटप्प्याने केलं तरी चालतंय. पण पूर्व पश्चिमच असायला पाहिजे. दुसरं जमत नाही, ऊन जमत नाही जमत. बरं, ह्यांना कोणत्या ऋतूमध्ये जास्त यांची वाढ होते? म्हणजे फायदा आपल्याला कोणत्या ऋतूमध्ये जास्त होतो यांच्यापासून? तसं तर फायदा बाहेरच्या मार्केटवर पण आहे आणि आपल्या मॅनेजमेंटवर पण आहे. आता उन्हाळ्यात ह्याचे रेट चांगले असते तर कधी पावसाळ्यात चांगले असते तर कधी हिवाळ्यात चांगले असते. तसं चांगला सगळ्यात चांगला ह्यांना मानणार ऋतू म्हणलं ह्यांच्या आवडीचा ऋतू तर ह्यांना हिवाळा आहे. बर, कारण हिवाळा आपण हिव तयार करू शकत नाही तर आपण हिटिंग देऊ शकतोय. आपण पाणी देऊन ह्यांना थोडीफार कमी करू शकतो उष्णता उन्हाळ्यामध्ये, पण पाहिजे तितकी अशी हिवाळ्यासारखी करू शकत नाही, कधी गार करू शकत नाही. ह्यांना उन्हाळ्यात फॅन बिन काही सोय आहे का? म्हणजे कूलर ही काय म्हणा? नाही, आता बाकीच्या फार्मरने केलेत बरं का, आपण अजून बसवलेलं नाही तसे. आपल्याला बसवायचे होते ह्या वर्षीच ना, काही गरज लागली नाही त्यामुळे राहिलं म्हणायचं. काय फरक पडतो का त्यांनी फॅन ही लावलं समजा सोय केली तर? आहे ना, फरक पडतोच. बर, फरक आहे. उन्हाळ्यात जास्त ह्यांना त्रास होतो म्हणायचं. उन्हाळ्यात त्रास होतो. मर कोणत्या ऋतूत जास्त होते का तसं नाही काय? मर ही आजारावर राहते. आजार जर तुमच्या शेड मध्ये घुसला तर मग मर चालू होणार. पूर्णची पूर्ण लॉटच घेऊन जातो का? मग ती तसे CRD विको परत त्याला विकोलाई मोठे मोठे जर आजार आले तर ते सगळे शेड पण बसू देतं. जास्त गंभीर आजार कोणचा आहे की अख्खं शेड? सगळ्यात RD भयानक आहे. RD न आतापर्यंत आपण आपल्या इकडे आलेला नाही कधी, पण RD जर आला तर बऱ्यापैकी शेड सगळे सापच होत येतात. ते होऊ नये म्हणून काय उपचार देतात का? ते लसीकरण असते. ते लसीकरण असते, त्याच्यामध्ये दिलं जातं. आता त्या लसीतून जे आजार होऊ नयेत अशा लसी दिल्या जातात, कंपनीने दिली आपल्याला. ते आता नॉर्मल काय आजार आहेत का? चिल्लर आजार असते काय? सर्दी आजार, सर्दी ही होऊ नये म्हणून आपण लक्ष द्यायचंय. परत त्याला पाण्यामधून विकोला होऊ नये. खालचं आता हे सगळं असं रोजची हे हलवून घ्यावं लागतंय, तेव्हा ह्याच्या मध्ये बॅक्टेरिया असा तयार होत नाही. ह्यात अमोनिया तयार होतो. अमोनिया तयार होऊन मग पक्षी आजारी पडते. याची काय फवारणी बिवारणी करतात का तुम्ही?
ह्याची फवारणी पक्षाला करत होतो आपण निर्जून करण्यासाठी. म्हणजे यायच्या अगोदर काय पक्षी असताना पक्षी यायच्या अगोदर आणि पक्षी आल्यानंतर जर गरज पडली तरच, अशी नाही. जास्त काळजी कधी घ्यावी लागते ह्या पक्षाची? तशी चांगली काळजी म्हणलं तर तुमचा ब्रुडिंग मध्ये आहे पक्षी तोपर्यंत चांगली काळजी जेवढी घेता काळजी तुम्ही तेवढं तुम्हाला पुढे ती त्रासच करणार नाही. असं आहे त्याचं. आता ही आपल्याकडे आल्यापासून पिल्ली किती दिवसात काय येतो, किती दिवसापर्यंत? हा माल 45 ते 50 दिवसापर्यंत विकायला जाते, निघून जाते सगळं शेड. किती किलो पर्यंत जातो एक पक्षी? जर 45 दिवसाचा असेल पक्षी तर ह्याची साईज आपल्याला 2800 2900 3 पर्यंत पोहोची. हे आपल्याला काय भाव भेटतो तरी एक अंदाज तुमची? आपल्याला किलोवर आहे आणि FCR वर आहे. वजनावर म्हणजे वजनावर आणि FCR ह्याच्यावर मेंटेन केलेलं असते कंपनीनं, त्याच्यावर आपलं पेमेंट लागतं. तरी बी ह्या 4000च्या पक्षाला मिनिमम मॅक्सिमम आपलं 90,000 ते 1 लाखापर्यंत राहतात आपल्याला. आता हे वर्षभरात आपण किती लॉट घेत होतो? 6 लॉट घेत होतो आपण 6 लॉट मध्ये. त्यात गॅप किती किती देतात? म्हणजे आता हे लॉट गेला तर ते दुसरे पक्षी आणण्यासाठी किती दिवसाचा हे घेत होतो आपण? त्याला क्लिनिंग करण्यासाठी शेड आणि फवारण्या करण्यासाठी सगळं आपण 15 दिवस टाइमिंग घेतो प्रॉपर. 15 दिवसानंतर दुसरा लॉट भरतो त्याच्यामध्ये. 15 दिवस काय काय करायचं म्हणजे त्यांच्यासाठी ते आणायच्या अगोदर? आता हे पक्षी गेले की आपल्याला पहिले ह्यांची खालची खत साफ करावं लागतंय. खत बाहेर काढून घ्यायचे. खत बाहेर काढून घेतलं की आपल्याला ही भांडे धुवून घ्यायचे. हे पडदे धुवून घ्यावं लागते सगळे. जाळ्या हे धुवून झाल्या की परत ह्यात फवारण्या राहतात. आणि फवारण्या ही झाल्यानंतर मग थोडा दिवस ह्याला ठेवलं जातं आराम. मग नंतर बराबर 15 दिवसाच्या आसपास झालं की आपण त्याच्यामध्ये पक्षी दुसरा घेतलं जातं. आता हे जे खत आहे ते आपल्याला राहतं का कंपनीला? नाही, हे आपल्याला शेतकऱ्यालाच फार्मरलाच राहतं. हे आपण विकू शकतो आणि स्वतःच्या रानात वापरू शकतो. आता काय भाव चालू आहे सध्याला? आता विक्रीला आपण 100 रुपये पोत्याप्रमाणे दिलेले आतापर्यंत. आणि ट्रॉलीवर घेतली तर कुणी शेतकरी आपल्यापासून भरपूर घेऊन जाते तर 3500 रुपये ट्रॉलीने आपण त्यांना भरून दिलेले. यापासून काय काय फायदा होतो? म्हणजे कोणत्या पिकाला जास्त फायदा होतो या खताचा? हे ऊसाला जास्त वापरलं जाते, सगळ्यात जास्त बागेला जास्त वापरलं जाते. आणि आता बऱ्याच जणांनी ट्राय केला आणि मी पण ट्राय केलाय, आपलं सोयाबीनला सोया टाकून घेतलं. म्हणजे रासायनिक खत वापरणं डायरेक्ट आपलं कोंबडी खत टाकून रासायनिक खताचा वापरच कमी केलाय आणि कोंबडी खत आपण भरपूर प्रमाणात वापरले. आता तर सुरुवात किती पक्षापासून केली? किती शेड होते तुमच्याकडे? माझ्याकडं मी एकच शेड केलं सुरुवातीला 4000 पक्षाचं. आता माझ्याकडं 4 शेड आहेत. किती किती पक्ष शेड आहे तुमच्याकडे सध्याला? माझं 4200 चे 3 शेड आहेत आणि एक 5000 पक्षाचं शेड आहे. तर सुरुवातीला काय अनुभव आला तुमचा? सुरुवातीचा अनुभव थोडा वाईटच होता, म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला आमचं मॅनेजमेंट ढासळ असेल असं मला वाटतं आणि ते आपली बॅच फेल गेली ती पहिलीच. पहिलीच बॅच आपली फेल गेली, लॉस झाला. आणि त्याच्यानंतर तेवढेच जिद्दीने आपण करून आणि कंपनीच्या साहेबांनी सुद्धा आपल्याला सहकार्य करून दुसरी बॅच आपली चांगली काढून दिली. 1.39 आपल्याला FCR काढून दिला आणि त्याला पेमेंट पण तसंच लागलं होतं. लॉस झाल्यावर वाटलं का आता बंद करावं? हे काय नाही, खचून तर जायचं नाही, हे आपलं पहिलंच ठरलेलं. खचायचे तर नाही, बंद तर अजिबात करायचा विचारच नाही. त्याच्यानंतर पण माझ्या काही बॅच फेल गेल्या, पण तेवढ्याच बॅच जरी फेल गेली तरी मी तेवढ्याच जिद्दीने उठून चढ उतार आले म्हणायचे. चढ उतार येतच. काय काय करते? फायदा बघूनच चला ह्यांना फायदा झाला आपण करा, लॉस तर कोणीही करीत नाही. नाही, असं काही नाही. प्रत्येक बॅच मध्ये तुमचा फायदाच होईल असं 100% नाही. बरं, ही उभारणी कुणी करावं? बरं, ही बॉयलरचं पालन कुणी करावं नेमकं? ज्याला वगैरे स्वतःला टाइम देता येतोय शेड मध्ये, प्रॉपर टायमिंग कमीत कमी 4 घंटे आपल्याला शेड मध्ये देता येते स्वतः, त्यानं हे शेड टाकलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे, तर तुमचं 100% सक्सेस. तुम्हाला ह्यातून 100% पैसे भेटणार. आणि जर तुम्ही दुसरीकडे बसून दुसऱ्या व्यवसायामध्ये असून इकडे जर तुमचं फक्त बाहेरच्याकडून तुम्हाला काम करून घ्यायचंय तर मग हा तुमचा व्यवसाय माझ्या अनुभवातून तर सक्सेस होत नाही. ह्याला काय सबसिडी वगैरे आहे का शासनाची? ह्याला सबसिडी आहे शासनाची, पण आपण ते केलेलंच नाही. आपण वैयक्तिकच केलेलं आहे सगळं. तुमच्याकडे किती मजूर आहेत? माझ्याकडं 4 शेड आहेत. 4 शेड मध्ये 3 गडी इथं. आणि तुम्ही स्वतः? आणि मी स्वतः इथं काम करतो.
त्याला तुम्ही किती लक्ष द्याल, म्हणजे दिवसातून किती वेळ लक्ष द्या त्याला? मी कमी से कम 4 घंटे 5 घंटे तरी 100% टायमिंग देणार आहे. आता हे तुमच्याकडे समजा 10-12 हजार पक्षी आहेत सध्याला, तर ह्यात एखादा आजारी झालाय आता हे काय कमी ती कसं कळतं तुम्हाला नेमकं? आपल्याला बी आता अनुभव आलेला आहे की बाबा ही पक्षी कसा आहे, सशक्त आहे का, आणि जर कोमेजलेला असला तर आपल्याला लगेच त्याच्या ती कंपनीची पण साहेब विजिटला येतात, त्यांना पण डिस्कस केलं जातं. त्यांचा पण आपला ग्रुप आहे, त्याच्यावर आपण फोटो काढून सोला माहिती मिळू शकतो. ग्रुपिंग मध्ये चालू आहे समजा सध्याला? हा, ग्रुप मध्ये पण आपल्याला माहिती कळती. आणि कंपनीचे साहेब सोला विजिट असते त्यांची कधी कधी कंपनी विजिट असते त्यांचे सोमवार टू शनिवार डेली राहते. एका दिवस फक्त काय अडचण आली त्यांची वैयक्तिक तर यंदा येत नाहीत एका दिवस, फक्त रविवारी त्यांना सुट्टी असते ऑफिसला. बरं, 5,000 पक्षामधून विकणे येईपर्यंत किती चिमर होत असेल एक अंदाजे? आपली तरी 4% 5% पर्यंत ते 5.5% पर्यंत मर झाली तर ती लॉस कोणाचा असतो नेमका? 6% पर्यंत कंपनी आपल्याला मर काटत नाही. 6% पर्यंत मरीचे पैसे आपले कटत नाहीत. तिथून पुढे आपले मरीचे पैसे कटल्या जातात. समजा बॅच जर फेल गेली तर त्याचं कोण उचलतं नुकसान? पूर्ण बॅच जर फेल गेली तर फक्त आपलं पेमेंट लागत नाही. तिथून पुढचं जे पेमेंट म्हणजे आहे ते कंपनी त्यांचं कव्हर करते. ते आपल्याकडून पैसे रिकव्हर केले जात नाहीत. बरं, पण हे कंपनी मार्फत करायसारखं आहे का? कंपनी मार्फत बी करायसारखं आहे. वैयक्तिकला आमच्या मित्रांनी ट्राय केलता, पण त्यांचा अनुभव असा की त्यांना ट्रेडरवाले आहेत, त्या ट्रेडरवाल्यांनी माल टायमिंगला नेला नाही, रेट भरपूर पडून मागितला. त्याच्यामुळे मग त्यांना तिथं 70-75 हजार लॉस प्रायव्हेट करू शकत नाही म्हणायचं आपण. हा, प्रायव्हेट आपल्याला अजून म्हणजे एवढं त्याचं ट्रेडरचं ह्याचा संपर्क नाही, त्याच्यामुळे प्रायव्हेट आपण करू शकत नाही. बरं, कंपनी मार्फत परवडतं का आपल्याला? हा, परवडतंय. आपलं शेड बी भरपूर असल्यामुळे आपल्याला कंपनीलाच परवडतं चांगल्यापैकी. ज्या माल रानावर तुम्ही 10,000 घेते आता लाख रुपये 2-4 लाख रुपये घेतात म्हणायचं वार्षिक एका शेड पासून? आमच्या एका शेडला समजा 6 लाख रुपये तर कुठे गेले नाहीत वर्षाचे. तसे आपले 4 शेड आहेत, आणि हे 2 एकर एरियामध्येच 4 शेड आहेत. 2 एकर एरिया माझं मध्ये तलाव आहे, त्याच्यामध्ये मत्स्य पालनाचं मी सोडून दिलेलं असते बीज, आणि व्हेंटिलेशन साठी असं लांब केलेलं आहे. ते मत्स्याचं खाद्याचं मी विकत आणतात का ह्यातूनच? नाही, आपलं कॉरिस टाईप तलाव आहे आपला. त्यांना ते शेवाळ बी ऑटोमॅटिक भेटतंय, आणि मर झालेली आपण ह्यातले त्यात बारीक करून त्यात टाकून देत होतं, त्याच्यामुळे तिथून बी फायदा होतोय. बोनस होतोय माझा आपल्याला. जरी लॉस झाला तरी ती आहे आपलं वर्षाचं गाड्याचा खर्च मासेच काढतात आपले. बरं, आतापर्यंत तुमचा अनुभव काय आहे बरं? आता हे किती वर्ष झालं तुम्हाला करून? आता हे मला 3रं वर्ष आहे. 3ऱ्या वर्षामध्ये अनुभव असे आहेत की काही अतिउत्तम पण काम झालेले आपल्या म्हणजे चेक लागलेले, आणि आपल्याला काही बॅचेसला लॉस पण सहन करावा लागलेला आहे. पण आपल्याला लॉस असा की फक्त आपल्याला जे पेमेंट लागायचं, लाख रुपये पेमेंट लागायचं किंवा 1.5 लाख पेमेंट लागायचं, ते पेमेंट लागत नाही. फक्त एवढाच लॉस आहे, बाकीच्या समजा लॉस आपल्याला जास्त असा नाही. पण हे नवीन करायसारखं आहे का? नवीन उद्योजकांनी 100% करायसारखं आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कमीत कमी 4 घंटे टायमिंग देत असता तर स्वतःला करायसारखा एकदम उत्तम व्यवसाय आहे. पण जर तुम्ही दुसऱ्याकडून करून घेणार असताल तर मग त्यांनी कमसे कम त्यांनी स्वतःनी इथं 4 घंटे थांबलं पाहिजे. 4 घंटे काय केलं ह्यात काय नाही करून घ्यायचे स्वतःनी करून घेतलं पाहिजे, तर मग 100% तुम्हाला परवडेबल आहे. आता कडीने झाड काय म्हणलं आपल्या शेडच्या कडीने दोन्ही बाजून बघितलं, दोन्ही बाजून आता हे आपण चिरीची झाड लावले हे सावलीला. उन्हाळ्यामध्ये जेव्हा म्हणजे ऊन पडतंय त्या टायमिंगला आपलं वातावरण गार राहावा, त्याच्यामुळे आपल्याला ही चिरीची झाड लावलीत आपण. आणि प्लस आता ह्याच्यावर आपण एक वेल आलेला आहे नवीन, त्या वेलीची रोप पण नाकून घेतली, तर ती रोप जर लावली तर ह्याला वरी चादरच तयार होती अशी. पावसाळ्यात कशी खास काळजी घ्यायला लागते ह्यांची? पावसाळ्यात पाणी आतमध्ये येऊ नाही. समजा आता वारण पाऊस काय टायमाला येतो त्या टायमिंगला आपले ही पडदा आहे, त्याला वेंचिंग सिस्टीम आहे, त्याने हँडल फिरवला की ऑटोमॅटिक वरी जातो. त्याच्यामुळे ह्याचं हे मॅनेजमेंट सुरुवातीलाच करून घेणं गरजेचं आहे. पावसाळ्याचं सगळ्यात मेन ही आहे, कारण आपण माणसाच्या हाताने की जरी माणसं असली तरी सगळा पडदे 4 शेडचे पडदे आपण एखाद्या वरी घेऊ शकत नाही. ह्याचं कसं आहे 1 मिनिटामध्ये एक पडदा वरी
दोन्ही एका शेडचा दोन्ही पडदे वरी घेऊ शकतो एकाच मिनिटामध्ये. आता हे तुम्ही जे शेड केलंय सध्याला हाय ती, तर ह्यात नवीन ज्याला करायचे त्यांनी काय अपग्रेड केलं पाहिजे हाय ह्यातून पण? पाणी असन, स्ट्रक्चर असन, जाळी पत्रे समजा. आपण जाळी स्ट्रक्चर तर सगळं बरोबर केलंय. जाळी बघा आपली 1x1 घर पाहिजे आपल्याला. त्याच मधून बाकीचे मांजर काही कुठल्या पक्षाचा कशाचा त्रास होणार नाही, आत काही शिरणार नाही ह्याची दक्षता 100% घेतली पाहिजे. आणि माझ्या ह्याकडून एक चुकी झालेली की ही जी भांडीत पाण्याची ती न लावता ऑनलाईन सिस्टीम जर केली असती तर ती मला बरं वाटतं. त्याचा काय फायदा होऊ शकतो आपल्याला? जी आता ही भांड्यामध्ये आपल्या पक्ष्यांनी खाली उकरून ही होऊन घाण जी जाते पाण्यामध्ये, ही पाण्यामध्ये जी घाण गेली त्याच्यामुळे आजार होत येतं. त्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट चुच मारून जी पाणी पक्षी पिते त्याने आजार व्हायचे चान्सेस नाहीत. त्याच्यामुळे ते एक करू शकता नवीन करतानाच फॉर्मला. थोडा खर्च जास्त आहे त्याचा, पण ते 100% त्याचे रिझल्ट चांगले. आता नवीन करताना किती पक्षापासून सुरुवात केली पाहिजे आपण? तुम्ही नवीन सुरुवात 2000 पासून बी करू शकताय पक्षापासून, किंवा तुम्ही 4000 पासून करू शकताय. पण ते जर कमी करायला गेलं तर मग तुम्हाला तितकं त्यात फायदा दिसणार नाही. तुम्ही त्यातून पुन्हा त्याला पुढे त्यामध्ये पडणार बी नाही. बरं. तर हे 4000 पक्ष शेड आहे, त्याला दरवाजे किती काढले पाहिजे? 3 दरवाजे पाहिजेत, जेणेकरून आपल्याला दरवाजामधून लिफ्टिंगच्या टायमिंगला पक्षी जवळची जवळ उचलून त्याच्यामध्ये काट्यामध्ये टाकता येईल. त्याने पक्षी पण लांब असं उचलून आणायची गरज नाही, जवळ जवळ असेल तेवढं बरं पडते. पण आता सध्याला ह्या श्रावण महिना चालू आहे, समजा जर आपलं जर माल विक्रीस आला तर काय फरक पडतो का भावात यात किंवा माल जाण्यात? श्रावणला तसं तर गेल्या वर्षी श्रावणला रेट कमी होते, तेव्हापासून रेट तसे ढासळलेच नाहीत. म्हणजे रेट बऱ्यापैकी आहेतच, तेव्हापासून रेट एवढे ढासळले नाहीत अजून. तसं प्रॉब्लेम महाग आलेले इथं श्रावण मध्ये. ह्याच्यामध्ये थोडे सण हे असले की त्याच्या वेळेस थोडे भाव पडतील. आता काय काय वेळेस असं झालंय का, समजा माल तर फुल विक्रीला आलाय 3-4 किलोचा, पण काय काय वेळेस कंपनी पुढे ढकली ती का, म्हणजे भाव नाही काय नाही समजा त्याचं ढकललं जातं ना. त्यांना पुढे मार्केट नसलं तर ते 8 दिवस 10 दिवस थोडा माल इकडे करू शकतात भाव. एखाद्या वेळेस थोडं तसं होतेच. मग ती काय मग बॅच आपली जर फेल चालली का तर त्या टायमिंगचं ती बी एक कारण आहे, किंवा त्यावेळेस थोडं लेट झालं मार्केट नसलं तर कंपनी उचलू शकत नाही माल, कारण त्यांना लॉस मध्ये द्यायचं म्हणलं त्यांचा भरपूर लॉस आहे. आणि मग त्यावेळेस आपली मर्जर झाली पक्षी मोठा झाल्यामुळं तर मग तिथं आपल्याला लॉस सहन करावं लागतं. तर मोठा पक्षी झाला समज 7-8-10 दिवस जर गेले तर काय भावात फरक राहतो का? तितकाच 50 पैशांनी आपल्याला भाव वाढत चालतो. बरं. आपल्या जी शिवरच असते त्या 2700 साईजला आपल्याला 6.5 रुपये जीसी, 3 किलोला आपल्याला 7 रुपये जीसी, 3.5 किलोला आपल्याला 8 रुपये जीसी प्रमाणे असे रेट असतात. 7-8 दिवस ऍडजस्ट होऊ शकतो. कुक्कुट पालनाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा विसरू नका. आणि जर आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.